बारामती नीरा रस्त्यावरचं नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरचं हे काम, हे जे चेंबर आहेत ते रस्त्यापेक्षा काही सेंटीमीटर उंच आहेत। ते इतके उंच आहेत की एखादी दुचाकी त्याला धडकू शकते किंवा चार चाकी गाडीचं चेंबर देखील फुटू शकतं। आजच हा अपघात झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अशा प्रकारचा रस्ता बनवलेला आहे आणि तो मुख्य रस्त्यावर बनवला असल्यामुळे लोकांच्या संतापात भर पडते। बारामती ते नीरा रस्त्यावरती सध्या रस्त्याचं रुंदीकरण होऊन हा रस्ता झालेला आहे। या रस्त्यावरती डांबरीकरण होऊन रस्ता प्रवासासाठी खुला देखील झालेला आहे आणि रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांना हा प्रश्न पडतो की काही ठिकाणी जमिनीच्या काही सेंटीमीटर खोलवरती खड्डे पडलेले चेंबर, तर काही ठिकाणी रस्त्यापेक्षा काही सेंटीमीटर किंवा काही इंच उंचावरचे चेंबर। अशा प्रकारचा विचित्र प्रकार सध्या बारामती ते नीरा रस्त्यावरती शारदानगरच्या अलीकडच्या भागामध्ये पाहायला मिळतोय। पीडब्ल्यूडी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागानं हे पाहिलं नसेल का, हा प्रश्न बाळबोध वाटावा असाच। कारण अधिकाऱ्यांनी मोजमाप घेतल्याशिवाय पुढला प्रकार होत नाही। मग या अधिकाऱ्यांना हे चेंबर प्रमाणापेक्षा उंचावर आलेलं दिसलं नाही का? ठेकेदारानं याविषयी अत्यंत तातडीनं काही उपाययोजना का केल्या नाहीत असा देखील प्रश्न या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही। विशेष म्हणजे काही ठिकाणी एकदम उंचावरती हे चेंबर आहेत, तर काही ठिकाणी एकदम खड्ड्यामध्ये चेंबर आहेत। रस्ता एकच आहे पण या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारची ही चेंबरची प्रकरणं पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी पूर्ण खड्डा पडलेला आहे, तर काही ठिकाणी काही इंच वरती असे चेंबर आलेले आहेत की ज्या ठिकाणी रस्त्याला तर अडथळा येऊ शकतो, परंतु काही दुचाकींचे अपघात सुद्धा होऊ शकतात। 50 ते 100 फुटावरती असे चेंबर सध्या पाहायला मिळत आहेत आणि विशेष म्हणजे ते रस्त्याच्या दोनही बाजूला पाहायला मिळत आहेत। हे आणखी एक विशेष। काही ठिकाणी पूर्णपणे चेंबर खाली आहे की ज्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे आणि काही ठिकाणी चेंबर रस्त्याच्या एकदम वरती आहेत ज्या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे। असं काम सार्वजनिक बांधकामाला वेगळं का वाटलं नाही, हा देखील खरं तर चमत्काराचा किंवा नमस्काराचाच भाग आहे। कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावरती नियंत्रण ठेवत असतील अशी भाबडी आशा ठेवायला हरकत नाही। त्याचबरोबर जर काम अपूर्ण असेल तर ठेकेदाराने ते काम तातडीनं पूर्ण करण्याची देखील आवश्यकता आहे। कारण या रस्त्यावरील या कामाला लोक उपवासानं हे मलिदाचं काम आहे असं म्हणू लागले आहेत। त्यामुळं ठेकेदार असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांनी तातडीनं यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। बारामतीत अपघातांची कमी नाही, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी अपघात होताना दिसत आहेत। त्यामुळे कधी कुठला अपघात होईल सांगता येत नाही। असे अपघात रोखण्याचे असतील तर वेळीच यावरती उपाययोजना करायला हवी, तातडीनं उपाययोजना करायला हवी। अपघात झाल्यानंतर विभाग जागा होण्याचा